राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधून आकाशामध्ये झेप घेतलेली आहे। अंबाला इथल्या एअरफोर्स विमानतळावरून त्यांनी राफेलमधून आकाशामध्ये भरारी घेतली। याआधी मुर्मू यांनी सुखोईमधून झेप घेतलेली होती आणि त्यानंतर राफेल या लढाऊ विमानामधून मुर्मूंनी झेप घेतलेली आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहत होतो। ही सध्याची दृश्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधून आकाशामध्ये झेप घेतलेली आहे आणि याआधी त्यांनी सुखोईमधून देखील आकाशामध्ये झेप घेतलेली होती। सुखोईमधून देखील त्यांनी हा संपूर्ण अनुभव घेतलेला होता। हे दोन दृश्य द्रौपदी मुर्मू यांनी सुखोईमधून देखील आकाशामध्ये झेप घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी राफेलमधून देखील भरारी घेतलेली आहे। दोन्ही दृश्य सध्या आपण पाहू शकतो। सध्या अनेक विविध लढाऊ विमानं आपल्या ताफ्यामध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे आपल्या वायुदलाची देखील ताकद वाढू लागलेली आहे आणि याच लढाऊ विमानांमधून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आकाशामध्ये झेप घेतलेली आहे, भरारी घेतलेली आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय अंबालाच्या एअरफोर्स बेसवरून विमानतळावरून त्यांनी राफेलमधून आकाशामध्ये भरारी घेतली। याआधी मुर्मू यांनी सुखोईमधून झेप घेतलेली होती आणि त्यानंतर आता त्यांनी लढाऊ विमान राफेल या मधून झेप घेतली।